दुसऱ्या बाजूला परत नवीन काम लागलं त्याच्यावर की आणखी आता सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून पुढे जायला पाहिजे. कारण शक्तीपीठ पहिल्या टप्प्यातला रद्द झाला, आता दुसऱ्या टप्प्यात आलाय, तो सुद्धा तिथं राशीपासून इकडे आला. त्यामुळे आणि परत काम लागलं. सगळे शेतकरी मंडळी आसपास झाले, पण त्याच्याबद्दल सुद्धा आता आणखी लोकांच्या बरोबर बोलून कदाचित थांबवावं लागेल किंवा खंडन करून थांबावं लागेल. आपली गंमत काय झाली की कोकणात जायचं झालं तर कोकणात जायचं झालं तर त्याला वरती घाट जो आहे तो बदलला. त्यामुळे पूर्ण इकडनं आला काय तिकडनं आला काय सगळं आमच्याकडेच खाली करायचं. त्यामुळे आमच्या लोकांना हाल असं झालं की ज्याचा फटका आपल्याला झाला. पण शक्तीपीठ असेल आणखी कुठला रस्ता असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांची चर्चा, शेतकऱ्यांची संमती घेऊनच काम करावं लागेल. एवढं मात्र निश्चितपणे खरं आहे. आमच्या शेतकऱ्यांची भूमिका समजून घेऊनच मुख्यमंत्र्यांच्या कानावरती ते म्हणावं लागेल. गेल्या 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची मी आणि लटके साहेब सातत्यानं आम्ही वेळ मागतोय. काल सुद्धा 2 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्याकडे विनंती केली, आम्हाला वेळ मिळाला नाही. 26-27 तारखेला त्यांनी आम्हाला वेळ दिली. शक्तीपीठ संदर्भात सुद्धा आमच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांशी बोलून त्यांनी जावं अशा प्रकारची विनंती आम्ही करणार आहोत. कारण शेवटी विकास व्हायला पाहिजे, परंतु विकासाबरोबर आमच्या शेतकऱ्यांचा बरोबरचा समन्वय सुद्धा साधला पाहिजे. त्यासाठी आपण काम करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणाने त्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करून पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो.